नमस्कार. भक्तिरस या आपल्या आवडत्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. मेहनत करूनही पैसा का टिकत नाही, घरात सतत भांडणं का होतात आणि बनते काम शेवटच्या क्षणी का बिघडतं. अनेक वेळा यामागे नजरदोष किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते. चला तर मग जाणून घेऊया, नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सुख, शांती आणि समृद्धी कशी आणायची. टिप्स फॉर रिमूव्हिंग नेगेटिव्ह एनर्जी. नजरदोष आणि नकारात्मक ऊर्जेची मुख्य लक्षणे. जर तुमच्या घरात विनाकारण तणाव आणि भांडणं वाढली असतील, पैसा येतो पण टिकत नसेल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, घरात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल, बनते काम अचानक बिघडत असेल, तर हे नजरदोष किंवा नकारात्मक स्पंदनांचे संकेत असू शकतात. उपाय क्रमांक 1. लिंबू आणि काळी मिरीचा प्रभावी उपाय. शनिवार किंवा मंगळवारी 1 लिंबू घ्या आणि त्यात 7 काळी मिरी खोचा. हे लिंबू घरातील सर्व सदस्यांवरून 7 वेळा उतरवून घराबाहेर फेका. हा उपाय नजरदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय क्रमांक 2. मुख्य दरवाजा सुरक्षित ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. दरवाजावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह लावा. दर शनिवारी मिठाच्या पाण्याने पुसा. दरवाजाजवळ तुळशीचे रोप ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. उपाय क्रमांक 3. मिठाने ऊर्जा शुद्धीकरण. आठवड्यातून एकदा घर पुसताना पाण्यात थोडं सैंधव मीठ टाका. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. उपाय क्रमांक 4. संध्याकाळी दिवा लावा. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर किंवा देवघरात तुपाचा दिवा लावा. यावेळी हनुमान चालीसा किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करा. घरातील वातावरण सकारात्मक आणि शांत बनते. उपाय क्रमांक 5. धन टिकवण्यासाठी विशेष उपाय. शुक्रवारी पिवळ्या कपड्यात थोडी हळद आणि 5 नाणी बांधून तिजोरीत ठेवा. हा उपाय माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. सर्वात प्रभावी महामंत्र. दररोज सकाळी आणि रात्री 21 वेळा म्हणा, ओम श्रीम महालक्ष्म्याई नमः. मंत्रोच्चाराने घरातील अडकलेली ऊर्जा सकारात्मकतेत रूपांतरित होते. लक्षात ठेवा, उपायानितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार आणि परस्परांतील प्रेम. जिथे प्रेम, श्रद्धा आणि विश्वास असतो, तिथे नकारात्मक शक्ती टिकू शकत नाहीत. कमेंटमध्ये सकारात्मक ऊर्जा लिहून सांगा, तुम्ही कोणता उपाय आजपासून सुरू करणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितींसाठी भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.